ही 22 तारीख दिली आहे. चांगल्या व्याप्तीचा पाऊस 22 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत येतोय. 22 तारखेच्या संध्याकाळी म्हणजे मध्यरात्री 11-12 वाजता का होईना बरेचसे जिल्हे तो कव्हर करणार आहे. दिवसा सुरुवात करेल 4-5 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 5 वाजता, संध्याकाळच्या 8 वाजता, काही ठिकाणी 11-12 वाजता. 27 पासून तर पुढे मग झडीसारखा 2-3 जुलैपर्यंत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 48 तासात महाराष्ट्राच्या पावसाचं संपूर्ण चित्र बदलणार आहे आणि हवामान खात्याच्या तसेच प्रसिद्ध हवामान अभ्यासक तोडकर सर यांच्या मते 22 आणि 23 जून या 2 तारखा राज्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे या 2 तारखा डोक्यात पक्क्या कोरून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, आताच्या घडीला आलेली सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची हवामान अपडेट तुमच्या समोर घेऊन आलोय. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आणि हवामान अभ्यासक तोडकर सरांच्या विश्लेषणानुसार आपल्या महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि शेतकरी बांधवांनो, डोक्यात 2 तारखा पक्क्या कोरून ठेवा. या 2 तारखा म्हणजे अजिबात न विसरणाऱ्या तारखा. एक म्हणजे 22 जून आणि दुसरी तारीख म्हणजे 23 जून. कारण नेमक्या याच 2 दिवसांपासून महाराष्ट्रात सरसकट सगळीकडे दमदार पावसाला सुरुवात होणार आहे. गेले कित्येक दिवस तुम्ही आबाळाकडे डोळे लावून बसला होता. ढग यायचे, वारा सुटायचा, वाटायचं आता पाऊस पडेल, पण पाऊस हुलकावणी देऊन निघून जायचा. मन उदास व्हायचं, शेती कोरडी राहायची आणि महागडं बी बियाणं घरात पडून राहायचं. काही जणांनी तर पेरणी सुद्धा केली होती. पण शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, कारण ती वेळ आता संपली आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील तब्बल 12 ते 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस थेट धडक देणार आहे. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप मोठी आनंदाची बातमी सुद्धा सांगणार आहे, जी ऐकून तुमचं टेन्शन पूर्णपणे हलकं होईल. ती बातमी व्हिडिओच्या मध्यंतरात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नक्की कोणत्या तारखेला किती वाजल्यापासून पाऊस धुमाकूळ घालणार आहे, कोणत्या 12 ते 14 जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, पेरणी नेमकी कधी करायची, लवकर की उशिरा, जुलै महिन्यात पावसाचा जोर कसा राहील आणि शेतकऱ्यांनो ऐन वेळेवर कोणती मोठी चूक टाळायची. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की सध्या आकाशात आणि समुद्रात नक्की काय घडामोडी घडत आहेत. बघा, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एकाच वेळी खूप मोठी हालचाल सुरू झाली आहे. तिथे एक शक्तिशाली कमी दाबाचा पट्टा म्हणजेच लो प्रेशर सिस्टीम तयार झाली आहे. आता अनेक शेतकरी भाऊ विचारतील, अहो हे लो प्रेशर म्हणजे नक्की काय असतं? तर शेतकरी बांधवांनो, तोडकर सरांनी सोप्या आणि गावरान भाषेत सांगितलं आहे की समुद्रावर तयार झालेलं संपूर्ण ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि हवेतील मोठा ओलावा हे सगळं एकत्र येऊन ताकदीने आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. हे लो प्रेशर आता कमालीचा जोर पकडत आहे. हवामान खात्याच्या आणि तोडकर सरांच्या अंदाजानुसार हे आणखीन 1-2 दिवस वेळ घेईल आणि 22 ते 23 जूनच्या दरम्यान म्हणजे आज आणि उद्या हे थेट आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर समुद्राने पावसाची रसद महाराष्ट्राकडे रवाना केली आहे. आता फक्त तो आपल्या दारात यायचा बाकी आहे आणि त्याची तारीख आहे 22 ते 23 जून आणि ती पण पक्की झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, 22 आणि 23 जून हे 2 दिवस पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्षात ठेवा. 21 तारीख तशी शांततेत गेलेला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. पण आज 22 तारखेच्या संध्याकाळी, विशेषतः संध्याकाळी 7:30 ते रात्री 11 वाजेच्या आत महाराष्ट्रात पावसाचा खरा आणि रौद्र अवतार सुरू होईल आणि 23 तारखेला तर हा पाऊस आणखीन व्यापक होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनात शंका आली असेल की भाऊ दरवेळी म्हणत असता पाऊस पडणार, पण खरंच यावेळेस पाऊस पडणार आहे का? तर त्याचं उत्तर ऐका. तोडकर सरांनी स्पष्ट केलंय की हा पाऊस म्हणजे एका गावात पडला आणि दुसऱ्या गावात कोरडा असा लपंडाव खेळणारा नाहीये. हा पाऊस एकाच वेळी खूप मोठ्या भागाला कव्हर करणार आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश,
सगळीकडे एकाच वेळी पाऊस सुरू होणार आहे आणि विशेषतः आपल्या मराठवाड्यात 22 ते 23 तारखेच्या रात्री परिस्थिती खूप वेगळी असेल. अत्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल. भीषण मेघगर्जना होतील. ढगांचा प्रचंड गडगडाट होईल. त्याचबरोबर वादळी वारे सुद्धा येणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, 22 आणि 23 तारखेच्या रात्री विनाकारण शेतात किंवा झाडाखाली जाऊ नका. घरात सुरक्षित राहा. हवामान अभ्यासक तोडकर सरांच्या मते पुढील 7 दिवसाचं गणित कसं असेल हे आता आपण बघूया. बघा, 22 ते 23 तारखेला जोरदार आणि वादळी सुरुवात होणार आहे. तर 24 तारखेला हा पाऊस थेट दुप्पट जोर धरणार आहे. शेतकरी मित्रांनो, 25ला थोडी उसंत मिळेल, म्हणजे पाऊस त्या दिवशी थोडक्यात सुट्टीवर असेल. आणि 27 तारखेला पुन्हा एकदा मोठ्या जोमाने पाऊस परतणार. म्हणजेच पुढील 7 ते 8 दिवस महाराष्ट्रात पावसाचा सिलसिला अखंड सुरू राहणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा भाग, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात काय परिस्थिती असेल ते नीट लक्ष देऊन ऐका. तोडकर सरांनी दिलेल्या जिल्ह्यावर अंदाज खालीलप्रमाणे आपण आता पाहणार आहोत. बघा, 22 तारखेला दिवसा काही जिल्ह्यात फक्त तुरळक किंवा हलक्या सरी पडतील. जसे की पहिला जिल्हा येतो नांदेड. दिवसा काही तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी. मोजक्या गावांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. 1-2 परिसरात काही भागात थोडाफार तुरळक पाऊस पडणार आहे. 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. दुपारनंतर काही भागात ढगाळ वातावरण होईल किंवा काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे. 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव आणि मालेगाव. यामध्ये सोयगाव, कन्नड, सिल्लोड, भोकरदन परिसरात हलकी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण शेतकरी बांधवांनो, या दिवसाच्या पावसावर जास्त लक्ष देऊ नका. हा फक्त ट्रेलर आहे. खरा चित्रपट 22 म्हणजे आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, तुमचे कान आणि डोळे स्क्रीनकडे असू द्या, कारण हे मुख्य जिल्हे आहेत जिथे 22 जूनच्या संध्याकाळपासून ते 23 जूनला पाऊस पडणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा येतो पुणे जिल्हा. 22च्या संध्याकाळपासून पावसाला सुरुवात होईल. काही ठिकाणी 21 तारखेला पावसाचे आगमन झालेले आहे. त्याचबरोबर 23 तारखेला मुख्य जोर धरणार आहे. बघा, पुणे जिल्ह्यात 22 तारखेच्या संध्याकाळपासून 23 तारखेपासून ते पुढे पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. बघा आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. 22च्या संध्याकाळपर्यंत अनेक भागात पाऊस दाखल होईल. 23ला त्याची व्याप्ती आणखीन वाढणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. यामध्ये भोकरदन, जाफराबाद, घानसावंगी, अंबड परिसरात 22च्या रात्री सुरुवात होईल. तर 23ला जोरदार पाऊस पडणार आहे. बघा आता त्या पुढचा जिल्हा आहे देवळगाव, राजा परिसर. शेतकरी मित्रांनो, 22 ते 23 दरम्यान चांगला पाऊस या भागात पडणार आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा येतो आता पैठण आणि गंगापूर. शेतकरी मित्रांनो, 22च्या रात्री पैठण आणि गंगापूर परिसरात पावसाला सुरुवात होईल. तर 23 तारखेला पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. त्यानंतर जिल्हा येतो बीड. 22 ते 23 या 2 दिवशी अनेक ठिकाणी सलग जोरदार पाऊस पडणार आहे. त्या पुढचा जिल्हा येतो लातूर. 22 ते 23 या 2 दिवशी रात्रीच्या वेळे मेघगर्जना पाहायला मिळतील. तर काही ठिकाणी तुरळक त्या अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता पुढचा जिल्हा येतो धाराशिव. बघा, 22 ते 23 दरम्यान शेतकऱ्यांना सुखावणारा चांगला पाऊस धाराशिव मध्ये होणार आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा येतो आता अहिल्यानगर. 22 आणि 23 या 2 दिवशी अनेक तालुक्यात, म्हणजेच शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर मधील अनेक तालुक्यात 22, 23 आणि त्याचबरोबर 24 तारखेला सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर नांदेड, अकोला, नाशिक आणि सोलापूर जिल्हा या उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा 22च्या रात्री पाऊस सुरू होईल. 22 तारखेला संध्याकाळी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर 23 तारखेला उर्वरित काही भागांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुक्यात पाऊस पडणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, या 12 ते 14 जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस हा पाऊस मुक्काम ठोकणार आहे. तुमचा जिल्हा या यादीत आहे की नाही मला आत्ताच खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बघा आता शेतकरी मित्रांनो, आपण त्या प्रश्नाकडे वळूया.
जो सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात रात्रंदिवस घोळतोय. भाऊ, पेरणी कधी करू? यंदा पेरणीला खूप उशिरा झालाय, आमचं नुकसान तर होणार नाही ना? तर शेतकरी मित्रांनो, बघा आता हवामान अभ्यासक तोडकर सरांनी एकदम स्पष्ट आणि खात्रीशीर सांगितलं आहे. शेतकरी मित्रांनो, अजिबात घाबरू नका, पेरणीला अजिबात उशीर झालेला नाहीये. जर तुम्ही मागचा काळ बघितला तर सविस्तरपणे तुमच्या लक्षात येईल. आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक वर्ष झाली आहेत जेव्हा पंढरपूरची आषाढी एकादशीला यात्रा उलटून गेली तरी शेतात पेरण्या झाल्या नव्हत्या, पण तरीही त्या वर्षी पिकाचं उत्पादन एकदम चांगल्या प्रकारे झालं होतं. अगदी जवळच सांगायचं झालं तर बघा शेतकरी मित्रांनो, 2015, 2021 आणि त्याचबरोबर 2023 या वर्षामध्ये सुद्धा उशिरा पेरण्या झाल्या होत्या. तरीही आपला शेतकरी बळीराजा भक्कमपणे उभा होता आणि चांगली पेरणी सुद्धा झाली होती. निसर्गाचा नियम सांगतो की दरवर्षी मुख्य पेरणीचा काळ हा 15 जून ते 30 जून हाच असतो. गेल्या वर्षी 12 ते 13 जूनला सुरुवात झाली आणि 25 ला संपली. यावर्षी 22 ते 23 ला सुरुवात होईल आणि 28 आणि 29 जूनला संपेल. फक्त एका आठवड्याचा फरक आहे. यात घाबरून जाण्यासारखं काहीच नाही शेतकरी मित्रांनो. पण पेरणी करण्यापूर्वी तोडकर सरांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी लक्षात घ्या. ही चूक अजिबात करू नका. पहिली गोष्ट म्हणजे धुरळ पेरणी, म्हणजेच कोरड्या किंवा अर्धवट ओल्या मातीत पेरणी करण्याची चूक अजिबात करू नका. हे तुमचे पैसे बुडवू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत जमिनीत किमान 100 मिलीमीटर पाऊस नीट पडत नाही, जमिनीत खोलवर पाणी मुरत नाही, तोपर्यंत पेरणीचा विचार करू नका. तिसरी गोष्ट म्हणजे 22 ते 23 तारखेचा पाऊस पडल्यावर स्वतः शेतात जाऊन जमिनीची ओल किती खोल गेली आहे हे तपासा आणि अजिबात घाई न करता पेरणीचा विचार करा. चौथी गोष्ट म्हणजे आणखीन 2 दिवस काळ काढा, म्हणजेच 23 आणि 24 तारखेचा पाऊस नीट पडू द्या, मगच अंतिम निर्णय घ्या. आता शेतकरी मित्रांनो, 5वी गोष्ट म्हणजे कृषी विभागाचा आणि शासनाचा अधिकृत पेरणी सल्ला येईपर्यंत वाट पहा. सल्ला आल्यावरच योग्य नियोजन करा. लक्षात ठेवा, घाई करणारा शेतकरी फसतो, पण नियोजन करणारा शेतकरी कधीच हारत नाही. आपण आता थोडं पुढचं चित्र बघूया, कारण जून तर निघून जाईल, पण मुख्य पीक जागवणारा पाऊस म्हणजे जुलै महिना असतो. शेतकरी मित्रांनो, जुलै बद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात तोडकर सरांनी सांगितलेलं आहे. सर्वच हवामान अंदाज खूप पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक संकेत देत आहे. जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. हो शेतकरी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे जुलैमध्ये काही दिवस पाऊस थोडा खंड होईल, पण हा निसर्गाचा नियम आहे, तो स्वाभाविकच आहे. मात्र साधारण 2 ते 3 जुलैपासून राज्यात संततधार आणि पिकाला जीवनदान देणारा पाऊस सर्वदूर पडणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, जूनमध्ये म्हणजेच 22 आणि 23 तारखेपासून दमदार पावसाला सुरुवात होते. जुलैमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. एकूणच संपूर्ण पावसाळा चांगला राहण्याचे मजबूत संकेत आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष आपल्या शेतकरी बांधवांसाठी पावसाच्या दृष्टीने अत्यंत आशादायक आणि समाधानकारक ठरणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, यावेळी काही आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली आहे, जी मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगणार म्हटलो होतो. गेल्या वर्षी काय परिस्थिती होती हे आपण सोसलं आहे. कमी पाऊस, काही ठिकाणी दुष्काळपूर परिस्थिती निर्माण झाली होती. पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. प्रत्येक शेतकऱ्याचं मन खूप जड झालं होतं. त्या कडू आठवणी अजूनही आपल्या मनात ताज्या आहेत. पण यंदाचं चित्र निसर्गाने आणि तोडकर सरांच्या हवामान मॉडेलनुसार पूर्णपणे बदललं आहे. बघा, हवामान खात्याच्या आणि सरांच्या अंदाजानुसार 22 ते 23 जून पासून जी दमदार सुरुवात होणार आहे, त्यानंतर 24 ला त्याची व्याप्ती दुप्पट होणार आहे, तर 25 ला थोडी उसंत मिळून 27 ला पुन्हा जोर वाढेल आणि जूनमध्ये संततधार पाऊस पडेल. याचा थेट अर्थ असा आहे की यंदाचा मान्सून हा सरासरीपेक्षा खूप चांगला आणि पिकांना पोषक राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, यंदा आपली काळी आहे आणि शेती पुन्हा एकदा हिरवीगार होऊन फुलणार आहे. तुमची मेहनत, तुमचे कष्ट यंदा वाया जाणार नाहीत, तर त्याला सुगीचे दिवस येणार आहेत. ही बातमी ऐकून जर तुमचं मन हलकं झालं असेल, तुम्हाला सर्वत्र माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळाली असेल
आनंदाच्या बातमीसाठी आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. शेतकरी मित्रांनो, आता जाता जाता तोडकर सरांनी दिलेले 5 सुवर्ण नियम मी थोडक्यात सांगणार आहे. बघा, नियम क्रमांक 1, दुबार पेरणी अजिबात करायची नाही. कोरड्या मातीत महागडं बी टाकू नका. नंबर 2, जोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी घाईने करू नका. नंबर 3, 22 आणि 23 तारखेचा पाऊस पडू द्या. जमिनीत कितपत ओल तयार झालेली आहे ते तपासा आणि मगच पुढचा निर्णय घ्या. नंबर क्रमांक 4, मेघगर्जना आणि विजांच्या वादळाच्या वेळी शेतात किंवा झाडाखाली थांबू नका. स्वतः सुरक्षित राहा. नंबर 5, शासनाचा आणि कृषी विभागाचा अधिकृत पेरणी सल्ला आल्याशिवाय कोणतीही पेरणी घाईगडबडीत करू नका. शेतकरी मित्रांनो, निसर्ग आता आपल्या बाजूने उभा राहिला आहे. फक्त वेळ ओळखा, योग्य नियोजन करा आणि अचूक वेळी पेरणी करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावात 22 ते 23 तारखेला किती पाऊस झाला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे. तुमच्या जिल्ह्यात एकूण वातावरण कसे आहे. शेतकरी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा आणि असेच हवामान अपडेट घेत राहा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.